विमानतळ जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते डिसेंबर 2024 मध्ये कार्गो प्लेनसाठी खुलं होण्याची शक्यता आणि पॅसेंजर्ससाठी साधारणपणे पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये चालू होण्याची शक्यता असल्यामुळे निश्चितपणाने नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्या घराचं स्वप्न साकार करणाऱ्यांसाठी सिडकोने जे सर्वसामान्यांच्या आवाक्यातले अतिशय कमी किमतीमध्ये जी घरं आणलेली आहेत ती मार्केट व्हॅल्यूपेक्षा अतिशय कमी किमतीमध्ये असल्यामुळे त्याचा निश्चितपणाने आपल्याला फायदा होणार आहे. यामध्ये जो 1 BHK फ्लॅट आहे तो 2 प्रकारे आहे, 1 BHK PMY आणि नॉन PMY. आपण आज विषय काढणार आहोत 1 BHK PMY आणि मध्ये आपण जो घर घेणार आहोत ते आणि 1 BHK नॉन PMY मास्टर बेडरूमवाला या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहोत. 1 BHK PMY जो आहे त्याचे जे फायदे आहेत ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असणारे सर्व लाभ ह्या 1 BHK पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असल्यामुळे त्याचे लाभ त्यांना ह्या 1 BHK PMY मध्ये निश्चितपणाने भेटणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2.5 लाख सबसिडी भेटणार आहे. ती आपल्याला असलेल्या सिडकोने आकारलेल्या दरामधून वजा होणार असल्यामुळे निश्चितपणाने 2.5 लाख रुपये आपल्याला भेटतील किंवा नाही भेटतील त्या पद्धतीचं नाही आहे. आपल्याला ते पैसे भरायचेच नाही आहे. जे काही सिडकोचा त्या घरासाठी दर असणार आहे त्यामध्ये 2.5 लाख आपल्याला भरावे लागणार नाही आहेत. त्यामुळे 2.5 लाखाचा आपल्याला फायदा होणारच आहे. आणि आपण यापूर्वीच्या ज्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे की स्टॅम्प ड्युटी 1000 ही 2.5 वर्ष पाठपुरावा करून अंमलबजावणी गव्हर्नमेंट GR असताना सिडकोकडून करून घेण्यामध्ये आपल्याला 2.5 वर्ष पाठपुरावा करायला लागला. त्याच्यामध्ये आपल्याला मीडिया असो किंवा राजकीय नेते असो किंवा मुख्यमंत्री असो किंवा वेगवेगळे पक्षश्रेष्ठी असो यांच्यापर्यंत आपण जाऊन तो यशस्वी करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. आणि त्यामुळे आतापर्यंत हजारो विजेत्यांचे स्टॅम्प ड्युटी 1000चा फायदा घेतलाय. म्हणजेच याचा अर्थ 2-2.5 लाख रुपये त्यांचे प्रत्येकाचे वाचलेले आहेत आणि वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. हे 1 BHK PMYचा हा लाभ असताना 1 BHK मास्टर बेडरूम हा यामध्ये PMY किंवा पंतप्रधान आवास योजनेचे कोणतेही लाभ भेटणार नाही आहेत. म्हणजेच याचा अर्थ 2.5 लाख जी सबसिडी आहे ती भेटणार नाही आहे. आणि त्याबरोबर स्टॅम्प ड्युटी जी नॉर्मली 7% असते साधारण 2-2.5 लाख रुपये ती सुद्धा आपल्याला भरावी लागणार आहे. म्हणजे निश्चितपणाने 5 लाख आपल्याला याच्यामध्ये जास्त 1 BHK मास्टर बेडरूमला भरावे लागणार आहेत. 1 BHK PMYची जी घरं आहे ती साधारण 300 ते 320 स्क्वेअर फीटच्या आसपास असणार आहे आणि 1 BHK मास्टर बेडरूम साधारणपणे 370 स्क्वेअर फीटच्या आसपास असणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे स्क्वेअर फीटची तफावत आहे ती खूप कमी आहे. आणि त्यामध्ये सुद्धा सिडको जे दर आकारणार अपेक्षित आहे त्या पद्धतीने 1 BHK PMYचे 35 लाख प्लसची अपेक्षा आपल्याला आहे आणि 1 BHK मास्टर बेडरूम 42 लाख प्लस लाखामध्ये तो भेटणार आहे. म्हणजे तो साधारण 7-8 लाखाचा तो फरक आणि आपण 5 लाख आपल्याला 1 BHK आणि म्हणजे साधारण 12 ते 13 लाखांचा फरक 1 BHK PMY अंतर्गत घर घेण्यामध्ये आणि 1 BHK नॉन PMY मास्टर बेडरूम घेण्यामध्ये फरक आहे. त्यामुळे सर्वसामान्य ह्या गोष्टीचा विचार करायला हवा. फक्त 50 ते 70 स्क्वेअर फीटच्या साठी आपल्याला 12 लाख रुपये एक्स्ट्रा द्यावा लागत असेल तर निश्चितपणाने आपण सल्ला देऊ की 1 BHK मास्टर बेडरूम घेण्यापेक्षा 1 BHK PMY आपण सर्वसामान्यांसाठी आपल्या आयुष्याची जी कमाई आपण हे करतोय तर ती योग्य ठिकाणी जाण्यासाठी निश्चितपणाने आपण सल्ला हा देतो की 1 BHK PMY घेतलेला कधीही चांगला राहील. त्याचप्रमाणे कोणी 1 BHK मास्टर बेडरूम घ्यावा या संदर्भामध्ये पण आपण सांगू इच्छितो की ज्यांचे नवी मुंबईमध्ये घर नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी मुंबई असो किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये असो किंवा इतर ठिकाणी आहेत घरं आणि त्यांना सेकंड होम की आपल्याला जर इकडे घ्यायचं असेल तर ते सिडकोच्या ह्या घरांमध्ये आपण घेऊ शकता. किंवा म्हाडामध्ये आपण मुंबईमध्ये घर घेतलेलं असेल आणि पुणे लॉटरी म्हाडामध्ये घेतलं असेल तरीही तुम्ही इथे आपण सिडकोमध्ये घर घेत असताना आपण 1 BHK मास्टर बेडरूम घेतला कारण आपल्याला एक घर भारतामध्ये असल्यामुळे आपल्याला 1 BHK PMYचे लाभ किंवा पंतप्रधान आवास योजनेचे लाभ भेटणार नाही आहेत. अशा जे घर घेणारे आहेत त्यांनी निश्चितपणाने 1 BHK मास्टर बेडरूम घेतल्यास त्यांना तो योग्य आणि
म्हणजे आपल्या कुटुंबासाठी ते योग्य ठरणार आहे. म्हणजे 1 BHK मास्टर बेडरूम कोणी घ्यावा या संदर्भामध्ये पण आपण माहिती दिलेली आहे. याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्याला हे सर्व सांगणार आहोतच. त्याबरोबरच एक आणखी आपल्याकडे बातमी आहे की सिडको बामणडोंगरी शॉप्सचे जे निलाव पद्धती पाठीमागे रद्द झाली होती ती 22 तारखेला सकाळी 22 जुलै रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी किंवा ज्या शॉप्स घेणारे जे आहेत त्यांनी जर त्यामध्ये फॉर्म भरला असेल तर 22 तारखेला निलाव पद्धतीमध्ये सहभागी होऊन आपल्या दुकानाचं किंवा आपल्या व्यवसायाचं एक योग्य आपण जर त्याची आपल्या व्यवसायाला योग्य आपल्या स्वतःच्या हक्काची जागा किंवा दुकान मिळवण्यामध्ये यशस्वी व्हावं. त्याचबरोबर ज्यांनी ह्या शॉप्समध्ये भाग घेतलेला नाही आहे किंवा याच्यामध्ये फॉर्म भरलेला नाही आहे त्या सर्वांसाठी आपण सिडकोने साधारणपणे 218 वेगवेगळ्या नोट्समध्ये शॉप्स आणलेले आहेत आणि शॉप्स जे आणलेले आहेत ते निश्चितपणाने वेगवेगळ्या नोटच्या प्राईम लोकेशन सिडको गृहनिर्माण योजनेतील हजारो घरांच्या त्या बिल्डिंगच्या खाली असणार आहे आणि त्याच्यामुळे फायदेशीर आपल्याला राहणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त करून ज्यांना आपल्या व्यवसायावृद्धीसाठी किंवा स्वतःच्या हक्काच्या दुकानामध्ये आपला व्यवसाय चालू करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये सिडकोने तळोजा, खारघर, त्याबरोबरच द्रोणागिरी, कळंबोली, घनसोली अशा ठिकाणी ते शॉप्स आणलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहिलं तर आपल्याला निश्चितपणाने माझ्या ॲड्रेसवर तुम्ही आलात तर आपण मदत करणार आहोत. याच पद्धतीने ह्या सिडको 55,000 घरांच्या लॉटरी संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन हवं असेल किंवा कागदपत्र फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यापासून आर्थिक तजवीज याचाच अर्थ 100% गृहकर्ज मंजूर करून EWS कॅटेगरीसाठी जर घ्यायचं असेल तर त्या संदर्भामध्ये पण डिस्क्रिप्शन माझ्या चॅनलवर असलेल्या आपल्या डिस्क्रिप्शनवरती आलात तर निश्चितपणे आपण मदत करणार आहोत. त्याचबरोबर जे सर्वसामान्य त्यांचे इन्कम टॅक्स पेपर नसतात तर इन्कम टॅक्स पेपर सुद्धा बनवून देण्यामध्ये किंवा इतर सर्व कागदपत्र म्हणजे ज्या पद्धतीने आपण गेल्या 6 वर्षापासून घराच्या फॉर्म भरण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत आपण पाठपुरावा करून आपण त्या पद्धतीने मार्गदर्शन किंवा सल्ला किंवा ही गरज पडली तर सिडको ते मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर आंदोलनाच्या माध्यमातून आपण आपल्या सर्वसामान्यांचे प्रश्न राजदरबारी नेऊन ते यशस्वी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्याच पद्धतीने आताही पुढे भविष्यामध्ये जे 55,000 घरे आहेत यांना कोणत्याही घर घेणाऱ्यांना मदत लागली तर निश्चितपणाने आपण मदत करणार आहोत. तर आपल्याला अशाच माहितीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या डॉक्टर दिघे न्यूज चॅनलवरती सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट जर केलं तर निश्चितपणाने आपण आपल्या भविष्यामध्ये आपल्या स्वतःचं हक्काचं घराचं स्वप्न साकार करू शकाल. नमस्कार.